आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत जगाच्या पाठीवर। अमेरिकेमध्ये दर दिवशी 80,000 नागरिकांना कोरोनाची लस देण्याची क्षमता असल्याचं इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय। 80,000 नागरिकांना लस देणं शक्य असलं तरी देखील कोरोना लसीचे डोस मर्यादित आहेत, त्यामुळे लसीकरणाच्या कामात काही अडथळे येत आहेत। येत्या आठवड्यात लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यात येईल असं डॉक्टर जोनिक यांनी म्हटलं आहे। जलद गतीनं विविध राज्यांमध्ये लस पोहोचवणं कठीण असलं तरी देखील त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। कोरोनाच्या काळात जगभरातील अनेक देशांमध्ये मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय। या क्षेत्रातील आर्थिक संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी उत्तर इटली स्की रिसॉर्टच्या महापौरांची एक बैठक पार पडली। जवळपास 100 शहरातल्या कामगारांनी आणि महापौरांनी या बैठकीत भाग घेतला। हिवाळ्यातील पर्यटन बंद पडल्यामुळे अनेक शहरांवर मोठं आर्थिक संकट ओढवलंय। विशेष म्हणजे येत्या 15 तारखेपासून सुरू केलेली रिसॉर्ट पुन्हा बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे इथल्या लोकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन महापौरांनी सुद्धा केलं आहे। बुर्किना फासोमध्ये दुसऱ्या कोरोनाची लाट पसरली आहे। आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। कोरोना रुग्णांप्रमाणेच मृत्यूदरात अन्यही विविध प्रकारच्या आजारांचे लोक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात, त्यामुळे मृत्यूदरात झपाट्यानं वाढ होते। आठवड्याच्या सुरुवातीला एकाच दिवशी कोरोनामुळे ग्रस्त असलेल्या 3 जणांचा मृत्यू झाला। रुग्णालयातील एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला की इथल्या कर्मचाऱ्यांच्या मनावर परिणाम होतो असं इथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे। पोर्तुगालमध्ये कोरोना काळात एक अनोखं नातं जुळून आलंय। 80 वर्षांच्या नंतर प्रेमकथा अनोख्या पद्धतीनं पाहायला मिळाली। वॉर्डामध्ये हे अनोखं प्रेम जुळलं होतं। 80 वर्षांपूर्वी हे दोघंही एका शाळेमध्ये एकाच वर्गात होते आणि त्यावेळेला हरवलेलं प्रेम आता कोरोना वॉर्डात पुन्हा एकदा जुळून आलं। वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी भेट दिली। चीननं या सर्व कर्मचाऱ्यांना इथे प्रवेश दिला आणि आवश्यक असलेली माहिती दिली। हे अगदी अनपेक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या या टीममधल्या सदस्यांनी म्हटलंय। या टीम सदस्यांनी त्यांच्या तपासणीमध्ये सहभागी होण्यासाठी काही यादी सुद्धा तयार केली होती। या यादीवर कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही। चीनी तज्ज्ञांची सल्लामसलत करून अंतिम अहवाल तयार करण्यात येईल असं जागतिक आरोग्य संघटनेच्या या पाहणी पथकातल्या सदस्यांनी म्हटलं आहे। यूएसमध्ये यॉकी स्टेडियम कोरोना लसीकरणासाठी खुलं करण्यात आलं। इथे लसीकरण वाढवण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातोय। ब्रोंक्सच्या रहिवाशांना मेगा साईट वरती जाण्यासाठी सुरुवातीला प्रतिबंध केला जात होता, ज्यात कोरोना चाचण्यांची संख्या सुरुवातीला अधिक होती। शहर आणि राज्यांच्या संयुक्त विद्यमानं पहिल्याच आठवड्यात 15,000 जणांना कोरोनाची लस यशस्वीपणे देण्यात आली, ज्या सगळ्यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती। आठवड्यातून 7 दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या संपूर्ण वेळेत कोरोनाच्या लसीकरणाचा हा कार्यक्रम थेट यॉकी स्टेडियमवर होणार आहे। यॉकी स्टेडियममध्ये लसीकरणाला सुरुवात झाली। न्यूयॉर्क सिटी बरोबरच लसीकरणाची जी गती आहे त्याला अधिक चालना देण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। राज्याची आरोग्य यंत्रणा यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करते। दरम्यान महापौर बिल डी ब्लासिओ यांनी या लसीकरणाच्या मदत केंद्राच्या इथे भेट दिली। लोकांना मदत करण्यासाठी ही साईट सर्वतोपरी काम करेल आणि इथले कर्मचारी अधिक प्रशिक्षित असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अमेरिकेतील यॉकी स्टेडियम परिसरात कोरोना लसीकरणाचं केंद्र खुलं करण्यात आलं। या परिसरात ब्रॉन्क्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता। न्यूयॉर्क शहराच्या महापालिका हद्दीत येणाऱ्या रुग्णांसाठीचं हे लसीकरण केंद्र पूर्ण क्षमतेनं सध्या कार्यरत आहे। पावसाळी हवा असताना तसंच काही ठिकाणी बर्फ पडत असताना सुद्धा या स्टेडियमच्या बाहेर कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांग लावली होती। शहर आणि राज्याच्या अन्य भागात म्हणजे शहराच्या ग्रामीण परिसरात सुद्धा अशाच प्रकारची आणखीन काही लसीकरण केंद्र उभारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। 15,000 पैकी 13,000 लोकांची नोंदणी पहिल्याच आठवड्यात झाली आहे। सुरुवातीला हे केंद्र आठवड्यातले 7ही दिवस म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत खुलं असेल।
साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर हेनरी मॅकमास्टर आणि त्यांच्या पत्नीनं कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान केलं. कोविडच्या रुग्णांना लवकर बरं होण्यासाठी प्लाझ्मा दान करणं आवश्यक असतं. या प्लाझ्माचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अधिक उपयोग होतो. त्यामुळे डॉक्टरांनी अशा प्रकारे प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे. हा प्लाझ्मा नंतर सध्या कोविडचा संसर्ग असलेल्या हॉस्पिटलमध्ये जे गंभीर पेशंट आहेत त्या पेशंटना दिला जातो. त्यामुळे कोरोनाची लक्षणं कमी होतात. तसंच बरं होण्याचं प्रमाणसुद्धा प्लाझ्मा दिल्यानं वाढलं आहे असं डॉक्टरांच्या पाहणीत समोर आलं आहे. आम्ही सुदैवी आहोत की आम्ही प्लाझ्मा देऊ शकलो असं मॅकमास्टर यांनी म्हटलं आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे अनेक लग्न रद्द झाली आहेत. माद्रिदमधल्या हॉस्पिटलमध्ये मात्र एका लग्न सोहळ्याची मोठी चर्चा आहे. हा लग्न सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीनं पार पडला. 62 वर्षांची रोझारिओ आणि तिचा पार्टनर फर्नांडो हे दोघं कोरोनावरच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. फर्नांडोनं कधीही लग्नासाठी रोझारिओला विचारलं नव्हतं. मात्र ॲडमिट झाल्यानंतर लगेचच फर्नांडोनं व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून रोझारिओला लग्नासाठी मागणी घातली. यानंतर तिनेही होकार दिला. हे दोघंही वेगवेगळ्या कक्षात उपचार घेत आहेत. फर्नांडोची प्रकृती जास्त गंभीर आहे. यानंतर मग हॉस्पिटलमध्येच यांच्या लग्नाची प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली आणि हॉस्पिटलमध्येच डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीत बेडवर असलेल्या फर्नांडो आणि व्हीलचेअरवर असलेल्या रोझारिओ यांचा हा लग्न सोहळा पार पडला. तिला विधिवत रिंग घालण्यात आली आणि उपस्थित नर्सनी अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट केला. एक प्रकारे प्रेमानं कोरोनावर मात केली. यूएनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथिओपियाच्या टायग्रे प्रदेशात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याबद्दल इशारा दिला आहे. टायग्रे प्रदेशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शिबिरातील नागरिकांना मारहाण काही ठिकाणी करण्यात येते. आफ्रिकेच्या सर्वात सामर्थ्यवान आणि लोकसंख्या असलेल्या देशांना हादरा देणाऱ्या या संघर्षानं आतापर्यंत हजारो नागरिकांचा जीव घेतला आहे. संयुक्त राष्ट्र संघांनी या परिसरात सातत्यपूर्ण होत असलेल्या तणावाबद्दल आणि हाणामारीच्या आणि संघर्षाच्या प्रसंगाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाच्या एका मुत्सद्याला हद्दपार करण्याचा निर्णय जाहीर केला. विरोधी पक्षनेते अलेक्सी नवल्नी यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. फ्रान्सनं नवल्नी यांच्या अटकेचा निषेध केला आहे. स्वीडन, पोलंड आणि जर्मनीमधल्या मुत्सद्दींना हद्दपार करण्यात आल्याची माहिती समोर येते. 2 तारखेला रशियाच्या हजारो नागरिकांनी नवल्नी यांच्या अटकेच्या निषेधार्थ रस्त्यात उतरून आंदोलन केलं होतं. फ्रान्सनं सुद्धा नवल्नी यांच्या अटकेचा निषेध केला आहे आणि रशियानं केलेली ही कृती अतिशय लोकशाही विरोधी असल्याची प्रतिक्रिया फ्रान्सच्या वतीनं पुन्हा एकदा देण्यात आली आहे. अमेरिकेत ईशान्य दिशेला मासेमारी करणाऱ्या जहाजावरील व्यक्तीच्या तब्येतीमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे या व्यक्तीला अमेरिकेच्या कोस्टगार्ड हवाई दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं. बुधवारी अलास्काच्या ओडियाक इथून हे जहाज रवाना झालं होतं. हवाई दलाच्या जवानांनी कोस्टगार्डच्या मदतीनं या जहाजावर थेट हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खालती उतरून या रुग्णाला हेलिकॉप्टरमध्ये आणलं आणि त्याला वेळीच वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. पेरूमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. व्हेनेझुएलाद्वारे केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सध्या काही प्रमाणात वाढ होते, जे पेरूमधल्या लोकांमध्ये झेनोफोबिया साठी कारणीभूत ठरत आहेत. इथल्या वकिलांनी या संदर्भात माहिती दिली. 50 वर्षांपूर्वी चंद्र मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या नासाचे अंतराळवीर पुन्हा एकदा आपापल्या घरी मायभूमीत अर्थात माघारी परतले. यावेळेला ब्रायन ओडम यांनी या संपूर्ण मोहिमेचं वर्णन करून सांगितलं. अपोलो 1 मिशन मोहिमेमध्ये सुरक्षिततेचा विचार सर्वात महत्त्वाचा होता. या ठिकाणी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना या अंतराळ मोहिमेतले स्कायवॉकचे आणि अन्य अनेक अनुभव विस्तृतपणे सांगितले. जगभरात लसीकरणाचं काम अतिशय वेगानं सुरू आहे. क्युबामध्ये कोरोनाचं संकट वाढत असून कोरोनाचं संकट नियंत्रणात आणण्यासाठी शहरामध्ये रात्रीच्या वेळेला कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. अमेरिकेमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला भरण्यासाठी आता मदत होण्याची शक्यता वर्तवली जाते. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कॅपिटल अर्थात देशाच्या सर्वोच्च संसदेवर जो हल्ला झाला होता त्या हल्लेखोरांना प्रवृत्त करण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका होती असा सातत्यानं आरोप होतोय. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या
अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण ट्रम्प यांच्यावर महाभियोगाच्या व्यतिरिक्त अन्यही एक खटला दाखल होऊ शकतो. उत्तर विस्कॉन्सिनमध्ये बर्फामध्ये अडकलेल्या 66 जणांची अमेरिकन कोस्टगार्ड आणि अन्य एजन्सींनी मिळून सुटका केली आहे. सगळेजण डोर काउंटीमध्ये आईस फिशिंग करत होते. आईस बोट्स आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं या सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. सगळेजण किनाऱ्यावर उभे होते आणि तेव्हा बर्फाच्या 3 मोठ्या तुकड्यांना तडे गेले आणि हे सगळेजण त्यात अडकून पडले. त्यातच अतिशय थंड असे वारे वाहत होते. सुदैवानं कोणी जखमी झालं नाही. 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोस्टगार्डनं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या सगळ्यांची सुटका केली. व्हेनेझुएलामधील कॅकोर्समध्ये निदान एका कोपऱ्यात तरी कार्निवलचा मोठा उत्साह दिसतो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात आहेच, पण व्हेनेझुएलामध्ये गेले कित्येक वर्ष संघर्ष सुरू आहे. रोझारियो ग्युटिएरेज या 11 वर्षाच्या मुलीनं चाइल्ड क्वीन हा किताब जिंकला. लहान मुलींसाठीची ब्युटी क्वीन निवडण्याची स्पर्धा व्हेनेझुएलाची अनोखी परंपरा आहे. व्हेनेझुएलानं अनेक जागतिक सौंदर्यवती जगासमोर आणली आहेत आणि ही स्पर्धा त्याचाच एक महत्त्वाचा भाग मानली जाते. या चिमुकलीनं आपल्या बरोबरच्या स्पर्धकांसह उपस्थितांसमोर एक खास रॅम्प वॉकही केला. 3 ते 11 वर्ष वयोगटातल्या 12 पेक्षा जास्त मुली यात अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन त्यांच्या वीकेंड सुट्टीसाठी रवाना झाले. त्यांची पत्नी आणि अन्य कुटुंबियांसह डेलवेअरला बायडेन आपला वीकेंड साजरा करणार आहेत. अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांची शहराबाहेरची पहिलीच सुट्टी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांनी सध्या तरी प्रवास आणि बाहेरच्या लांब गावी सुट्टीला जायचं टाळावं असं आवाहन साथरोग नियंत्रक प्रतिबंधक विभागानं केलं आहे. पण बायडेन यांच्या या ट्रीपमध्ये अजिबात धोका नाही. ते कोणत्याही व्यावसायिक विमानानं गेलेले नाहीत, तर एअरफोर्स 1च्या विमानानं ते प्रवास करत आहेत. त्यामुळे त्यांना बाधा होणार नाही असा विश्वास व्हाईट हाऊसतर्फे व्यक्त करण्यात आला. लिबियामध्ये विविध लढाऊ गटांमधील ऐक्य हे योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया सरकारमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं व्यक्त केली. लिबियामध्ये या विविध गटांनी 4 नेत्यांची मार्गदर्शनासाठी निवड केली आहे. हे नेते त्यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांच्याबद्दल मार्गदर्शन करतील. या प्रयत्नांमुळे सिरिया पुन्हा एकदा सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र बनू शकेल अशी आशा व्यक्त केली जाते. अन्य कुणीही त्याच्या अंतर्गत किंवा परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप करू शकणार नाही अशी अपेक्षा पूर्वेकडच्या सरकारचे उपमुख्यमंत्री अब्दुल्लिसाम अल बद्री यांनी व्यक्त केले. बदल हा सोपा नसतो, तो पटकनही होत नाही, पण त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात असं अल बद्री यांनी म्हटलंय. बुधवारी डोव्हरजवळील साम्फायर होई इथे व्हाईट क्लिफ्स ऑफ डोव्हरचा एक खूप मोठा भाग समुद्रामध्ये कोसळला. डेव्हिड वॉटरफील्ड नावाचा एक स्थानिक व्यक्ती कॅटमधील आपल्या डोंगराचा काही भाग कोसळतानाचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद करताना दिसला. वॉटरफील्ड त्याच्या अतिशय आवडीच्या अशा मासे पकडण्याच्या कामासाठी या भागात गेला होता. आपल्या पुत्राचे काही फोटो काढत असताना आणि मच्छीमारांशी बातचीत करत असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळायला सुरुवात झाली. अचानक काही भाग कोसळल्याचा खूप मोठा आवाज आला. सगळेजण आधी घाबरून गेले. गेले काही दिवस या भागात खूप मोठा पाऊस झाला होता आणि त्यानंतर डोंगराचा हा भाग कोसळला. पर्यावरण विषयातल्या राष्ट्रीय आयोगानं अशा प्रकारे वर्षातून काही वेळेला व्हाईट क्लिफ्स ऑफ डोव्हरचा भाग कोसळतो असा दावा केला. जर्मनीच्या वँगेनमध्ये दरड कोसळल्यानं काही घरं त्याखालती दबली गेले. त्यामध्ये कोणी जखमी झालेलं नाही, मात्र काही नुकसान किंवा जखमी होऊ नयेत अशी काळजी घेऊनच ही घरं बांधण्यात आली होती. काही जणांना पूर्वसूचना मिळाली, भीती वाटली, अंदाज आला की इथला काही भाग डोंगराचा काही भाग कोसळू शकतो. यानंतर घरं तातडीनं रिकामी करण्यात आली. जवळपास 80 मीटर लांबपर्यंत ही दरड कोसळली आहे. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी घरांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इस्रायलमध्ये अरबांनी शुक्रवारी अल फॅम इथं स्थानिक पोलीस स्टेशनच्या बाहेर जोरदार निदर्शनं केली. अरब लोकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांच्या तसंच हिंसाचाराच्या विरोधात ही निदर्शनं करण्यात आली. कायदा सुव्यवस्था राखण्यात आलेलं अपयश आणि सुरक्षेतील कमतरतेचा यावेळेला स्थानिकांनी जोरदार निषेध केला. या निदर्शनांमध्ये जवळपास 2000 नागरिक सहभागी झाले होते. इथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा करण्यात आली. या निदर्शकांनी मुख्य रस्ते अडवले, टायर्स जाळले आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
सुरक्षितपणे राहण्याचा आमचा हक्क आहे, पण इस्रायलचे नागरिक अजूनही आम्हाला पुरेशी सुरक्षा आणि सुविधा मिळत नाही, त्यामुळे आम्ही निदर्शनं करत आहोत, असं या आंदोलकांचं म्हणणं होतं. शुक्रवारी 2021च्या वसंतोत्सवाच्या तिसऱ्या संयुक्त रंगीत तालिमीचं आयोजन चीनची राजधानी बीजिंगमध्ये करण्यात आलं होतं. 2021च्या या उत्सवात चीनी घटक, सांस्कृतिक विविधता, विज्ञान, तंत्रज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि उच्च गुणवत्तेचं एकत्रित दर्शन जगाला घडवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. एक्सआर इफेक्ट्सद्वारे इथे उभारण्यात आलेल्या एका खास मंचावर प्रेक्षकांच्या समोरच स्टेजच्या गरजेनुसार देखावा अचानकपणे बदलू शकतो, असं खास तंत्रज्ञान इथे विकसित करण्यात आलं आहे. या अनोख्या तंत्रज्ञानामुळे लोकांना एक अभूतपूर्व अशा प्रकारचा अनुभव हा कार्यक्रम पाहत असताना घेता येणार आहे. चीनमधल्या चंद्रदर्शन सोहळ्यासाठीची सगळी तयारी आता पूर्ण झाली आहे. तुर्कीच्या कोर्टानं व्यापारी आणि मानवाधिकार कार्यकर्ते उस्मान कावला यांची तुरुंगातून सुटका करण्याची विनंती शुक्रवारी पुन्हा एकदा फेटाळून लावली. इस्तंबूलच्या न्यायालयानं उस्मान यांच्या विरोधातल्या खटल्यावरची सुनावणी ही 21 मेपर्यंत तहकूब करण्याचा आदेश दिला आहे. मानवाधिकार कार्यकर्ते, वकील आणि तुर्कीमधील मुख्य विरोधी पक्षाचे प्रमुख रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे खासदार सेझगिन तांद्रिकुल यांनी ही माहिती दिली. उस्मान कावला यांच्या पत्नी आणि शास्त्रज्ञ आयसे बुगरा यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. हा निर्णय नैसर्गिक किंवा न्यायाला धरून नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. हेरगिरी आणि बलात्काराच्या खोट्या आरोपांसह या खटल्याची सुरुवात झाली. 2016 ही सुरुवात झाली. आम्ही गेल्या 4 वर्षांपासून आमच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढत आहोत. ऑक्टोबर 2017 पासून मानवाधिकार कार्यकर्ते उस्मान कावला यांना सरकारनं अवैधरित्या ताब्यात घेतलं आणि तेव्हापासूनच वेगवेगळे आरोप ठेवून सातत्यानं त्यांना तुरुंगातच डांबून ठेवण्यात आला आहे. इस्लामवादी अतिरेक्यांच्या बंडखोरीनं देशाच्या उत्तरेकडील शहरं आणि बंदरं ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकांना सुरक्षित असं अजिबात वाटत नाही. काही जणांनी सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यायला सुरुवात केलेली आहे, पण जिथे आक्रमण होतं आहे तिथे हिंसाचारसुद्धा वाढल्याचं दिसतंय. हिंसाचारातून पळून जाण्यासाठी लाखो लोकांनी मोझांबिकच्या काबो डेलगॅडो या भागात तात्पुरते काही निवारे उभे केले आहेत. 2017 इथे हिंसाचार सुरू झाला. आतापर्यंत 2,500 लोक इथे ठार झाले आहेत, तर 5.5 लाख लोक आतापर्यंत विस्थापित झाले आहेत, अशी माहिती ब्रिटिश ब्रॉडकास्टर स्काय न्यूजनं दिली आहे. या निर्वासित छावण्यांमध्ये आणखीन एका समस्येचा सामना करावा लागतो. इथे कुपोषण आणि मलेरियाची समस्या अतिशय गंभीर झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. जगाच्या पाठीवरमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येऊ. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुपर बाउल हा राष्ट्रीय फुटबॉल लीगचा वार्षिक असा सोहळा 2004 पासून हा खेळ फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी खेळला जातो. त्या पार्श्वभूमीवर US कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शन, एअर अँड मरीन ऑपरेशन्सच्या मरीन इंटरडिक्शन एजंट्सनी सुपर बाउल एव्हिएशनच्या सुरक्षा मिशनसाठी टंपाच्या आसपासच्या समुद्र किनाऱ्यावर खास गस्त घालायला सुरुवात केली. सुपर बाउलचा पहिला सामना रविवारी टंपा बे बुकेनियर्स विरुद्ध कन्सास सिटी चीफ यांच्यात होणार आहे. काश्मीरबरोबर वार्षिक एकता दिन साजरा करत असताना पाकिस्तान प्रशासित काश्मीर, पाकिस्तान अधिग्रहित काश्मीरमधील कोतली शहरामध्ये काढलेल्या मोर्चाला पंतप्रधान इम्रान खान यांनी संबोधित केलं. यावेळेला विभाजित काश्मीरमधील पाक प्रशासित विभागातील लोकांना त्यांची इच्छा असल्यास पाकिस्तानातच राहू द्यावं, अशा प्रकारचं अजब तर्कट हे इम्रान खान यांनी मांडलं. याबद्दल वेळ पडली तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत करण्यासाठी मी तयार असल्याचं त्यानं म्हटलं, पण भारताकडून यावर अद्याप कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पाक अधिकृत काश्मीरमध्ये पाकिस्तान सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतं. बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा.